महाराष्ट्राच्या विधानसभेचं इलेक्शन झाल्यापासून भारतीय जनता पार्टीचे काही ठराविक नेते जे विधानसभेमध्ये सदस्य म्हणून निवडून आले, मोठ्या मताधिक्याने निवडून आले, या विधानसभा गेल्या कालावधीपासून ते आजपर्यंत मला असे जे जातीवादी नेते आहेत, या एकाही नेत्यानं भवनामध्ये शेतकऱ्याचा मुद्दा, कामगाराचा मुद्दा, कष्टकऱ्याचा मुद्दा, आत्महत्याग्रस्त लोकांचा मुद्दा, लहान मुलींवर होणारे अत्याचार, रोज रंगीबेरंगी रंग उडवल्याप्रमाणे होणारे बलात्कार, या कुठल्याही मुद्द्यावर एकाही स्वतःला जातीवादी किंवा ठराविक धर्माचं गब्बर म्हणून घेणाऱ्या एकाही नेत्यानं या मुद्द्यावर विधान भवनामध्ये आवाज उठवलेला नाही. मग हे नेते फक्त आपल्याला जातीवाद आणि नफरत आणि हिंसामाला विधानसभेत बसलेले आहेत का? तुम्ही विचार करा. या नेत्यांचा एक धर्म आहे, तो म्हणजे दोन समाजामध्ये, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणं आणि दोन समाजातील एकमेकावर आपटवणं, भांडणं लावणं, मनामध्ये एकमेकांचा रोष निर्माण करणं, तिरस्कार निर्माण करणं आणि आपल्या राजकारणाची बाजू घेणं. मित्रांनो, अशा धूर्त आणि वैफल्यग्रस्त विकृत स्वतः धर्माचा गबर म्हणून घेणाऱ्या विकृत माणसापासून सावध राहा.